माझी सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की आपापले उमेदवार सांभाळा। आमिष मोठी मोठी दिली गेली 50 लाख 60 लाख 1 करोड तुम्ही आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करा आणि प्रचार करणं बंद करून टाका। या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि या गोष्टी घडायला दिल्या तर लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आहे। माघारी झाली नाही उमेदवाराची, परंतु उमेदवाराचा सरळ पक्ष प्रवेश करून घेण्यात आला, ऑफर तीच ठेवण्यात आली। अशा पद्धतीने जर भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकायच्या असतील त्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्यांना जिंकले म्हणून जाहीर करून टाकावं आणि मतदारांनी सुद्धा मतदानाचा स्वतःचा हक्क विसरून जावा। पुढच्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला मत देण्याची संधी मिळणार नाही। मतदानापूर्वी पनवेल महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत। काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। आता त्याच प्रकरणावर मनसेने टीका केली आहे। मनसेचा आरोप आहे की अनेक उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे। सध्या अनेक उमेदवार रिंगणात असून भाजपकडून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करा आणि प्रचार थांबवा अशी नवी ऑफर दिली जात आहे। याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांची काळजी घ्यावी, अन्यथा निवडणूकच होणार नाही आणि जनतेला मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही। असे झाले तर लोकशाही कशी अबाधित राहील, पुढे निवडणूक होणार नाही, अशी गंभीर टीका पनवेल मनसे महानगर प्रमुख योगेश चिले यांनी भाजपावर केली आहे। नमस्कार, माझी सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की आपापले उमेदवार सांभाळा। पोरं पळवणाऱ्या टोळीचा कालचा गेम फसला। मोठ्या प्रमाणावरती पोरं पळवता आली नाहीत। आमिष मोठी मोठी दिली गेली 50 लाख 60 लाख 1 करोड। आता त्यांनी नवीन मोडस ऑपरेंडी काढलेली आहे की तुमचा अर्ज माघारी घेण्यात जरी आम्ही अपयशी झालो असलो तरी तीच ऑफर तुमच्यासाठी आम्ही कायम ठेवतोय। तुम्ही आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करा आणि प्रचार करणं बंद करून टाका। आता अशा पद्धतीने जर निवडणूक आयोगाने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि या गोष्टी घडायला दिल्या तर लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आहे हे आम्ही कसं मानायचं। काल पनवेलमध्ये माघारी झाली नाही उमेदवाराची, परंतु उमेदवाराचा सरळ पक्ष प्रवेश करून घेण्यात आला, ऑफर तीच ठेवण्यात आली। या सगळ्या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत, याचा विचार मतदारांनी केला पाहिजे। अशा पद्धतीने जर भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकायच्या असतील त्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्यांना जिंकले म्हणून जाहीर करून टाकावं आणि मतदारांनी सुद्धा मतदानाचा स्वतःचा हक्क विसरून जावा। कारण ज्या पद्धतीने आता निवडणुका सुरू आहेत पुढच्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला मत देण्याची संधी मिळणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।